नमस्कार. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे टाकून एकदम सगळ्यांना आवडणारा छान असा चविष्ट पदार्थ घरीच तयार करणार आहोत. त्यासाठी जास्त भांड्याचा पसारा किंवा जास्त टाईमपास करण्याची सुद्धा गरज लागत नाही. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. आता हे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एका प्लेटीमध्ये मी इथं 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरा आणि 7 ते 8 वेलची अशा पद्धतीने फोडून घेतलेले. आता हे सगळ्यात अगोदर एका खलबत्त्यामध्ये टाकून याला बारीक असं वाटून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मला बारीकसर असं कुटून घेतलेलं आहे. जास्तही बारीक पावडर नाही करायचं, थोडंसं जाडसर याला ठेवायचं आहे. आता लगेचच एका मोठ्या ताटामध्ये मोठाल्या 2 गच्च वाट्या भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एकदम मोठ्याल्या वाट्या गच्च भरून घेतलेले आहे. आणि हे गव्हाचं पीठ थोडंसं मी इथं जाडसर दळून आणलेलं आहे. बघू शकता. जर तुमच्याकडे जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर मग याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी बारीक रवासुद्धा टाकू शकता. पण मी इथं हे जाडसरच पीठ दळून आणलेलं, त्यामुळे मी असंच घेतलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ चवीनुसार इथं टाकून घ्यायचं आणि मीठ सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला छोटा अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घ्यायची. त्यानंतर लगेच आपण वाटून घेतलेलं जिरे, बडीशेप आणि जे काही वेलचीची पावडर आहे तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची. याच्यामुळे फ्लेवर छान असा येतो. त्यामुळं आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेच इथं आपल्याला थोडासा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. जास्त सोडा टाकायची अजिबात गरज नाही. अगदी थोडासा याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. याच्यामुळं हा पदार्थ आपला छान असा खुसखुशीत बनून तयार होतो. तर सोडासुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्या तेलाच्या किटलीमधल्या ज्या पळ्या असतात त्या 2 पळ्या तेल टाकून घ्यायचे. तर तेल हे टाकताना गरम वगैरे करायची अजिबात काही गरज लागत नाही आहे. आपल्याला थंडच तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित ह्या पिठाला चोळून घ्यायचं. हवं तर 2-2 हाताने व्यवस्थित ह्या पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. छान असं सगळ्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे आणि याचा गोळा असा बनला पाहिजे. तर बघू शकता असं पिठाचा असा घट्टसर गोळा बनतो आहे, म्हणजे हे तेलाचं प्रमाणसुद्धा आपलं परफेक्ट आहे. आता लगेचच थोडं पाणी टाकत याला घट्टसर असं मळून घ्यायचं. तर पाणी गरम वगैरे टाकायची काही गरज लागत नाही. आपलं थंडच पाणी टाकायचं आणि याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर पाणी टाकताना थोडं टाकायचं, कारण हे पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचं नाही आहे. होता येईल तेवढं घट्टसरच हे पीठ मळून घ्यायचं आहे. पातळ अजिबात झालं पाहिजे नाही. त्यामुळे पाणी टाकतानाच आपल्या इथं थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी थोडंच पाणी टाकून राहिलेलं आहे आणि याला एकदम घट्टसर होता येईल एवढं याला मळून घ्यायचं आहे. तरच आपला हा पदार्थ छान असा बनून तयार होतो. तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं तुम्हाला दिसत असेल की किती घट्ट आहे. अजिबात थोडंही पातळ केलेलं नाही आहे. आता आणखी जोर देते त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि बघू शकता पिठाला जाळीसुद्धा किती छान आलेली आहे. आपण याच्यामध्ये सोडा टाकल्यामुळं जाळीसुद्धा छान पडलेली आहे. आता व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला लास्टमध्ये काय करायचं आहे, छोटा 1 चमचा इथं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये परत एकदा हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता लगेचच काय करा, याला पिठाला मुरत वगैरे घालायची अजिबात काही गरज लागत नाही. आता लगेच त्याचे मिडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेचे गोळे करू शकता, छोटे मोठे. मी अशा पद्धतीने मिडियम आकारामध्ये असे गोळे तयार करून घेऊन राहिलेले. हलकासा चपटा असा गोळा तयार करून घ्यायचा. बघू शकता अशा पद्धतीने. तर आणखी एक मी तुम्हाला अशा पद्धतीने गोळा तयार करून दाखवणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने गुलदरीत आपल्याला ह्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे. तर बघू शकता इथे एवढं मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता लगेच आपण याला शिजवून घेऊया. आता हे पिठाचे गोळे शिजवण्यासाठी अगोदरच एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी मी भरपूर पाणी असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. आता ह्या भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाण्याला उकळी आणून घ्यायची. आता पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हे पिठाचे गोळे टाकून घ्यायचे आणि ह्या पाण्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे, म्हणजे हे गोळे अजिबात एकमेकाला चिकटणार नाही. आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच हे गोळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. थंड पाण्यामध्ये अजिबात टाकायचे नाही आहे. आता हे गोळे आपल्याला 5 ते 10 मिनिटं फास्ट गॅसवरती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. आता कमी गॅस वगैरे करण्याची अजिबात काही गरज लागत नाही. फास्ट गॅसवरतीच हे गोळे आपल्याला शिजवून घ्यायचे. तर हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. एकदम पटकन शिजतायला जास्त टाईम वगैरे अजिबात काही लागत नाही. आता हे पिठाचे गोळे आपल्याला शिजल्यासारखे दिसते. तर आपण एक गोळ्यानं असा चाकूच्या मदतीने चेक करून पाहायचं आहे. त्याच्यामध्ये चाकू घातल्यानंतर चाकूला अजिबात थोडंही पीठ चिकटत नाही, म्हणजे आपले हे पिठाचे गोळे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचे आहे. हे सगळे पिठाचे गोळे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्या मोठ्या ताटामध्ये मी पिठाचे गोळे काढून घेतले. तर त्याला थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतले. त्यानंतर 1 वाटी तुरीची डाळ आणि 2 ते 3 चमचे मुगाची डाळ याच्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून ही डाळ या पाण्यामध्ये टाकून घेतली. आता त्याला झाकण न ठेवता अशीच ह्या डाळीला उकळी आणून घ्यायची. आता ह्या डाळीला उकळी आल्यानंतर या डाळीवरची जो काही फेस येतो पांढरा हा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे. ह्या डाळीवरचा हा फेस काढल्यानंतर ॲसिडिटी, पित्त अशासारखा त्राससुद्धा कमी होऊन जातो.
आता काय करायचं, लगेच एक मिडियम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने मी इथं कट करून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता लगेच याला झाकण लावून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर बघू शकता मिडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्यात. कुकर पूर्ण थंड होऊ दिलं आणि मग हे झाकण काढून घेतले. आता डाळ छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती डाळ पातळ किती घट्ट पाहिजे अशा पद्धतीने याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. लगेच याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायचे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता नीट मिक्स केल्यानंतर लगेच डाळीला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. लगेच याच्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पान टाकून घ्यायचे. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले. लसूणसुद्धा टाकून घ्यायचं. नंतर मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले, ते टाकून घेतले. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता लगेच आपली डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ याच्याप्रमाणे याच्यात पाणी टाकू शकता. पाणी मात्र गरमच टाकायचं आहे. डाळीमध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. गरमच पाणी टाकायचं आहे. ह्या डाळीला आपल्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. तर बघू शकता डाळीलासुद्धा छान उकळी आलेली आहे आणि मस्त अशी आपली डाळ कढलेली. आता लगेच याच्यावरती झाकण ठेवायचं. गॅस बंद करून घ्यायचा. डाळ आपल्या खाली उतरून घ्यायची. आता आपले गव्हाच्या पिठाचे जे गोळे करून घेतले ते सुद्धा थंड झाले. तर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे. याची जाळी तुम्ही बघू शकता किती छान याला जाळी पडलेली आहे. आता सगळ्या पिठाचे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता. तर मी इथं अशा आकारामध्ये याला कट करून घेतलेले. आता लगेच हे आपण तळून घेणार आहोत. तर हे तळण्यासाठी ना कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून ठेवलेले. आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर या तेलामध्ये जेवढे मावतील ना एवढे बाटे आपल्याला टाकून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरती ते तळून घ्यायचं. याला कमी वगैरे गॅस करायची अजिबात गरज लागत नाही. सगळ्या बाजूने पलटून आलटून हे आपले बाटेनं आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची. कलर याचा बदलेपर्यंत बघू शकता किती छान याला जाळी पण पडलेली आणि एकदम मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे. आता व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूने असं सतत हलवत त्याला पलटून आलटून असं मस्त तळून घ्यायचं. ह्याचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत. तर बघू शकता त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि छान अशी आपली बाटी दिसू राहिलेली आहे. खायलासुद्धा एवढीच चविष्ट लागते. तर बघू शकता छान तळल्यानंतर याच्यातलं तेल सगळं निथळून घ्यायचं आणि ही बाटी आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं. बघू शकता किती मस्त हे दिसू राहिलेली, अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी आपली बाटी बनवून तयार झालेली आहे. आता ही सगळी बाटी काढून घेतल्यानंतर ना उरलेल्या सगळ्या बाट्या आपल्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात. कमी गॅस अजिबात करायचं नाही आहे. फास्ट गॅसवरती त्याला तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने ही सगळी बाटी मी इथं तळून घेतलेली. तुम्ही बघू शकता ही किती छान दिसू राहिलेली, एकदम मस्त अशी दिसू राहिलेली आणि जाळी तर बघू शकता किती छान आलेली. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत अशी आपली बाटी बनवून तयार झालेली. तुम्ही नाश्त्याला जेवणाला कधीही बनवू शकता आणि खुसखुशीत तेवढी झाली तुम्हाला तोडण्यावरून समजत असेल. नक्की एकदा अशी माझ्या पद्धतीने बनवून बघा. झटपट, कुठल्या भांड्याचा जास्त पसारा न घालता एकदम झटपट हे बनवून तयार होते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवलं ना, हमेशा असंच बनवता. नक्की बनवून बघा. कशी वाटली ना रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली तर प्लीज एक लाईक करा. तुम्ही एक लाईक केला ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. नक्की बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.